त्यातून प्रेरणा घेऊन हजारो स्वातंत्र्य सैनिक देशासाठी देश स्वातंत्र्यासाठी लढले। प्रसंगी आपला त्यांनी जीवही वेचला असं गीत जे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलं होतं ते 7 नोव्हेंबर 1875 साली त्या वंदे मातरम या गीताला 150 वर्ष आज पूर्ण झालेली आहेत आणि त्याचं जे सेलिब्रेशन आहे किंवा आपण जो सोहळा आहे तो सर्वत्र देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुरू केलेला हा जो सोहळा आहे तो सर्वत्र साजरा होतो आहे। याद्वारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय असतील, या लेखनाला गीताचं रूप दिलेले रवींद्रनाथ टागोर असतील, यांची आठवण पुन्हा आज उजाळली जाते, पुन्हा साजरी केली जाते। या गीतातून अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्रेरणा घेतली आणि येणाऱ्या पिढीला या गीताचं महत्त्व कळलं पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे। आणि हा जो कार्यक्रम या ठिकाणी लुईसवाडी कल्चरल ग्रुप आहे आणि त्याचबरोबर युवा सेनेचे आमचे ऋषिकेश माने आहे, यांच्या वतीने हा जो काय या ठिकाणी साजरा केलेला आहे, खूप चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। आणि अनेक देशसेवक नागरिक, असंख्य शेकडो, मी तर म्हणेल हजारो नागरिक या उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत, त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार मानेन। खूप चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। वंदे मातरमला राष्ट्रीय गीत म्हटलं जातं, मात्र अबू आझमी असं म्हणतात की माझ्या तोंडातून वंदे मातरम कोणीही काढू शकत नाही। हे धार्मिक मुस्लिम आहेत ते वंदे मातरम म्हणू शकत। हे बघा, या गीताला 1904 साली जो काही जीना आणि या मंडळींनी विरोध केला, काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये जो काही ठराव झाला, पंडित नेहरू असतील काय असतील, हे सगळे विषय बाजूला ठेवून त्या गीताची तोडमोड केली। त्या गीतामध्ये देवीचं वर्णन केलेलं आहे, देवीच्या 10 हातांमध्ये शस्त्र आहेत आणि म्हणून मुस्लिम समाजाचा त्यास विरोध आहे। कोणाचा विरोध असला, अबू आझमी सारख्या फालतू माणसाचा मी या ठिकाणी म्हणेल माझ्याकडनं, तो जर वंदे मातरम या गीतासंदर्भात जर ते आत्ताही जर चुकीच्या पद्धतीने बोलत असतील तर त्यांनासुद्धा मी त्याच पद्धतीत उत्तर देईन। त्याला महत्त्व न देता आज 150 वर्ष या गीत जे अजरामर झालेलं आहे आणि प्रत्येक जण तो देशप्रेमी आहे, भारत माता की जय म्हटल्यानंतर वंदे मातरम म्हणतो, हेच अशा कट्टर लोकांना हे उत्तर आहे। त्यामुळे अशा गीताच्या 150व्या कार्यक्रमाच्या वेळी अशा माणसांचा उल्लेख करणं मला योग्य वाटत नाही। सर, उद्धव ठाकरे असं म्हणतात शेतकरी हा काही अजितदादांचा पोरगा नाही आहे, फुकटमध्ये जमीन मिळाली। उद्धव ठाकरे काय म्हणतात, त्यांनी कदाचित वंदे मातरम हल्ली ते बोलायला त्यांना लाज वाटत असेल, कारण अशा धर्मांध लोकांच्या मांडीला मांडी लावून ते बसलेले आहेत। कदाचित राहुल गांधी त्यांना आघाडीतनं काढून टाकतील, त्यांना म्हणावं वंदे मातरम आज पूर्ण 5 कडवी तर ते म्हणणारच नाहीत कधीच, आता यापुढे 2 कडवी तरी त्यांनी आजच्या दिवशी बोलावी आणि मग इतरांवर टीका करावी। ठाकरेंची शिवसेना असं म्हणते की एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला, आरोप झाल्यानंतर आता अजित पवार देखील राजीनामा द्यावा असं ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे। कोणाचं म्हणणं आहे? ठाकरेंच्या शिवसेना कोणासंदर्भात आहे? अजितदादा। मग अजितदादा त्याचं उत्तर देतील ना, मी कशाला त्याचं उत्तर देईन? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।